नव्या सरकारचा शपथविधी सोमवारी होणार आहे। एक मोठी बातमी आहे, नव्या सरकारचा शपथविधी सोमवारी होणार आहे। वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होईल। नव्या सरकारचा शपथविधी सोमवारी होईल। वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा आता सुरू झालेली आहे। भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। निकालानंतर 48 तासात सरकार स्थापन करणं बंधनकारक आहे, त्यामुळे सोमवारी हा शपथविधी होईल। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा होणार आहे। नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी असेल। महायुतीला मोठं बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी सोमवारी होईल। महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तर 2014 मध्ये सुद्धा वानखेडे स्टेडियमवरच शपथविधी सोहळा झाला होता। नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सोमवारी होणार आहे। भाजपने ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे, ऐतिहासिक जागा मिळवलेला आहे। महाराष्ट्रातल्या निवडणुकीत आकडा 132, महायुतीचा 228 इतका आकडा आहे आणि मोठा विजय भाजपसाठी, महायुतीसाठी। या सगळ्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस। तर अमित शहानी महाराष्ट्रामध्ये येऊन कार्यकर्त्यांना बळ दिलं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तसंच हा विजय हा जनतेचा विजय असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आवाहन सुद्धा केले, तुमच्या संख्याबळानुसार तुमचं मूल्यांकन होणार नाही। काही चांगलं महाराष्ट्रासाठी असेल तर ते सुद्धा तुमचं म्हणणं, ती भूमिका विचारात घेतली जाईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे।